36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींना जीवे मारण्याची धमकी आणि बॉम्बने उडवून देण्याची धमकी तसेच स्वतः 5 खून केल्याची धक्कादायक कबुली दिल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा अशी लेखी फिर्याद शिवसेना उभाठाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे, शहर प्रमुख गजानन जाधव, बाशा खान, सुदान अंभोरे यांच्यासह पक्ष संघटनेच्या वतीने लोणार पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाकडून दिलेल्या फिर्यादीनुसार 25 जून 2026 रोजी मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते. यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांना जनहिताचे आणि काही जाहीर प्रश्न विचारले. या प्रश्नांमुळे खासदार महोदयांचा संयम सुटला आणि त्यांनी पत्रकारांशी अत्यंत आक्रमक आणि बेजबाबदार वर्तन केले. प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी त्यांनी उपस्थित पत्रकारांना जाहीरपणे जीवे मारण्याची धमकी दिली. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना अशा प्रकारे जाहीरपणे जीवे मारण्याची आणि बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. आरोपी हे प्रस्थापित लोकप्रतिनिधी असल्याने ते आपल्या पदाचा गैरवापर करून पुरावे नष्ट करू शकतात किंवा पत्रकारांना इजा पोहोचवू शकतात. राष्ट्रीय सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन खासदारांवर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी फिर्याद देऊन शिवसेना उभाटा पक्ष संघटनेच्या वतीने लोणार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे आरोपी खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची FIR नोंदवण्याची मागणी केलेली आहे. डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय आणि पत्रकार वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. लोणार पोलीस या फिर्यादीवर काय कायदेशीर कारवाई करताय याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. परवा शुक्रवारी मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी आमच्या पत्रकार बांधवांवर जो अरेरावीची भाषा वापरली, जीवे मारण्याची धमकी दिली, मी 5 खून केलेले आहेत, मी बॉम्ब टाकू शकतो अशी स्वतःहून धमकी दिली. त्यांच्या विरोधामध्ये लोणार पोलीस स्टेशनने फिर्याद देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. बॉम्ब हल्ल्याचा गुन्हा, 5 मर्डर केल्याचा गुन्हा आणि पत्रकार बांधवांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा. जोपर्यंत हा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शांत राहणार नाही. डॉक्टर गोपाल बच्छिरे, जिल्हा संघटक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सय्यद झहीर, लोणार, बुलढाणा.